नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 मार्च रोजीचं करंट अफेअर्स इथं अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, कंबाईन गट ब आणि गट क पूर्व प्लस मुख्य प्लस इंटरव्ह्यूसाठी फाउंडेशन बॅच 2.0, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच, राज्यसेवेची फाउंडेशन बॅच, एनसीआरटी तसेच स्टेट बोर्डच्या बॅचेस या आपण सुरू केलेला आहे. त्याचबरोबर सेपरेट टेस्ट सिरीज आणि नोट्स पॅक सुद्धा आपण इथं ॲप्लिकेशनवर तुमच्यासाठी इथं बनवून ठेवलेलं आहे. जे तुम्ही परचेस केल्यानंतर, नोट्स पॅक परचेस केल्यानंतर तुम्हाला 8 विषयाच्या नोट्स मिळून जातील, ज्याचे तुम्ही झेरॉक्स सुद्धा करू शकता. टेस्ट सिरीज तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनवर सोडू शकता. बाकी या बॅचेसमध्ये लेक्चर असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल, त्याचबरोबर जर बघितलं लाईव्ह लेक्चरचं रेकॉर्डिंग तुम्हाला बघायला मिळेल आणि नोट्स इन्क्लूड असतील. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इन्स्टाचं पेज फॉलो करायचे आणि जे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, ठीक आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही जॉईन व्हायचे, कारण टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन आणि इन्स्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स बघायला मिळतील. मग सुरू करूया 8 मार्च रोजीचं करंट अफेअर्स. पहिला क्वेश्चन इथं तुमच्या समोर हा आहे भारत सरकारने गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, ज्याला शॉर्टकटमध्ये जीईएम म्हटलं जातं, तर त्याचे सीईओ म्हणून कुणाची नियुक्ती केलेली आहे? तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस काय आहे तर समजून घ्या. जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, तसं आपण जर बघितलं तर सरकारचं हे ॲमेझॉन फ्लिपकार्ट आहे, असं तुम्ही समजून घ्या. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, गव्हर्नमेंटच्या ज्या काही कंपन्या असतात त्या ज्या काही गोष्टी बनवतात या ठिकाणी या विकायला ठेवतात आणि सरकारचे जे वेगवेगळे विभाग आहे त्या या गोष्टी विकत घेतात. समजून घ्या की डीआरडीओने एखादी बंदूक ठेवली, बंदूक बनवली, तर ती गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर ते विकायला ठेवतात आणि संरक्षण मंत्रालय जे आहे ते मग त्याला विकत घेतं. मग आता त्याचे जर आपण बघितलं तर सीईओ जे आहे ते अजय भादू यांना बनवण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहे अजय भादू यांना 3 मार्च 2025 पासून जीईएम चे, सरकारी ई मार्केट प्लेसचे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. तर जीईएम ची स्थापना 9 ऑगस्ट 2016 रोजी करण्यात आली होती. नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत हे काम करतं. आता महत्वाच्या नियुक्त्या बघून घेऊया. कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट्स बनलेले डॉक्टर मयंक शर्मा. तुहिनकांत पांडे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे नवीन अध्यक्ष, 11वे अध्यक्ष बनलेले. रतन टाटा एंडोनमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष जे आहे ते एन चंद्रशेखरन बनलेले. अमृत मोहन प्रसाद हे सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनलेले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी डी के सुनील बनलेले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन प्रमुख आलोक रंजन हे बनलेले आहे. कलिकेश नारायण सिंह हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख आहे. त्यानंतर ब्रिजेंद्र प्रताप सिंग हे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे नवीन सीएमडी बनलेले आहे. के सी वेणुगोपाल हे लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. यूपीएससीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे प्रीती सुदान. व्ही सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय हे बनलेले आहे. दुसरा क्वेश्चन तुमच्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव पुनर्वसन केंद्र वंताराचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर वंताराचं वर आपण ऑलरेडी एक क्वेश्चन बघितलं होतं कालच्या सेशन मध्ये. या वंतारा नावाच्या संस्थेला अलीकडे काय करण्यात आलेलं आहे तर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर या वंताराचं वन्यजीव पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदीजी यांनी जामनगर येथे केलं आणि त्याला लगेच राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे प्राणी मात्रांना वाचवण्यासाठीचा. ठीक आहे, तर ही संस्था ऑलरेडी होती, आपण जर बघितलं तर, पण ती छोट्या स्वरूपात काम करत होती. आता या संस्थेने आपलं काम जे आहे, कार्यक्षेत्र जे आहे ते वाढवलेलं आहे. या वन्यजीव पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन जामनगर गुजरातमध्ये करण्यात आलं. आपण जर बघितलं तर ही रिलायन्स फाउंडेशनने स्थापन केलेली एक संस्था असून सुमारे 3000 एकर मध्ये हिचं जे काही वन्यजीव पुनर्वसन केंद्र जे आहे ते पसरलेले 3000 एकर. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर वंतराचं उद्दिष्ट काय आहे तर धोक्यात आलेल्या आणि जखमी वन्यजीव प्राण्यांना वाचवणं, त्यांचे उपचार करणं आणि त्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांचं सुरक्षित पुनर्वसन करणं. त्यानंतर गुजरातची राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल,
स्थापना झालेली 1 मे 1960, लोकसभेच्या 26, तर राज्यसभेच्या 11 आणि विधानसभेचे 182 जागा आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळतात. राज्य प्राणी आहे एशियाटिक सिंह. त्यानंतर इतर काही गोष्टी आहे, जसं की राज्य पक्षी ग्रेटर फ्लेमिंगो, राज्य वृक्ष वड, त्यानंतर गरबा हे लोकनृत्य आहे तिथलं, झेंडू हे राज्य फुल आहे, शेजारील राज्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान आहे. त्यानंतर गुजरातला सगळ्यात जास्त काय लाभलेलं आहे तर समुद्र किनारा लाभलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. लोकनृत्य तिथं आहे गरबा, दांडिया, टिप्पणी. त्यानंतर उत्सव, रण उत्सव, कच्छचा रण उत्सव फेमस आहे. ठीक आहे. राष्ट्रीय उद्यान आहे गिर, वासंदा, ब्लॅकबक, सागरी राष्ट्रीय उद्यान हे गुजरातमधील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आपल्याला सांगता येईल. केंद्र सरकारने 25व्या आणि 26व्या नवरत्न कंपनीचा दर्जा कुणाला दिलेला आहे? तर नवरत्न कंपनीचा दर्जा जो आहे तो अलीकडे IRFC, आपण जर बघितलं तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि IRCTC या दोन कंपन्यांना मिळालेला आहे. म्हणून आपलं उत्तर जे असणार आहे ते वरील दोन्ही असणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं IRFC आणि IRCTC चा फुल फॉर्म आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि IRFC चा फुल फॉर्म आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. ठीक आहे. तर या दोन कंपन्यांना अनुक्रमे IRCTC 25वी नवरत्न कंपनी बनली आणि 26वी बनलेली आहे IRFC. ठीक आहे. IRFC चा जो शेअर आहे तो खूप फेमस शेअर आहे. ठीक आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करत असाल त्यांना नक्कीच माहित असेल IRFC चा शेअर. ठीक आहे. तर आता या दोन कंपन्या ज्या आहेत ते नवरत्न कंपन्या बनलेल्या आहेत आणि मग रेल्वेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 7 कंपन्यांना आता नवरत्न कंपन्याचा दर्जा मिळालेला आहे. ज्या सगळ्या कंपन्या रेल्वे क्षेत्रामध्ये काम करतात आणि सगळ्या आता नवरत्न बनलेल्या आहेत. जसं की कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रेल विकास निगम लिमिटेड, त्यानंतर इरकॉन, ठीक आहे, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, रिट्स लिमिटेड, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. त्यानंतर आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रचार जागरूकता दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर 5 मार्चला आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण दिवस जो आहे, ठीक आहे, तर तो सेलिब्रेट करण्यात आला. हे लक्षात ठेवा. 5 मार्च 2023 पासून हा दिवस दरवर्षी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. यानंतर कोणत्या ऑटोमोबाईल उत्पादकाने भारतात प्रथमच हायड्रोजनवर चालणाऱ्या हेवी ड्युटी ट्रकच्या चाचण्या ज्या आहे ते सुरू केलेल्या आहे? म्हणजे ज्या मोठमोठे ट्रक आहे ते आता हायड्रोजनवर चालणारे आणि याच्या चाचण्या ज्या आहेत त्या टाटा मोटर्सने सुरू केलेल्या आहे. तर टाटा मोटर्सने जर बघितलं तर हायड्रोजनवर चालणाऱ्या ज्या काही मोठे ट्रक आहे तर त्या बनवणं सुरू केलेलं आहे. त्याच्या टेस्टिंग सुद्धा चालू केलेलं आहे. 4 मार्च 2025 रोजी जे काही आपले रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीजी आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री जे आहे प्रल्हाद जोशी यांनी या ज्या चाचण्या आहे त्याला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. आपण जर बघितलं त्याचा उद्देश काय आहे तर हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणं हा याचा मागील उद्देश आहे. यामध्ये मग या ट्रकमध्ये हायड्रोजन सेलचा वापर करून इथं ऊर्जा जी आहे ती निर्माण होणार आहे आणि उत्सर्जन काय होणार, काय बाहेर पडणार या बसमधून, धूर वगैरे. तर लक्षात ठेवा या बसमधून H2O वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतो. म्हणजे पाणी जे आहे ते वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतं. कधी कधी ते लिक्विड स्वरूपात सुद्धा टिपके टिपके असे गळत जातात. तुम्ही जर हायड्रोजन बस बघितली असेल तर तुम्ही ते बघितलं असेल की असं पाणी गळत जातं बसच्या खालून. ठीक आहे. म्हणजे ते काय असतं, ते हायड्रोजनवर चालणाऱ्या बस असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर हायड्रोजनशी संबंधित चालू घडामोडी आता इथं बघून घेऊया. भारतातील पहिली हायड्रोजन वाहतूक पाईपलाईन कुणी बनवली तर टाटा स्टीलने. हायड्रोजनचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पहिली पाईपलाईन टाटा स्टीलने बनवली. जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन इंधन असलेला ट्रेन इंजिन भारतीय रेल्वेने बनवला. त्यानंतर NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी जी आहे ती विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये केली. पंतप्रधान मोदीजींनी ग्रीन हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये केलं. भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट गेल इंडियाने कुठं सुरू केला, कुणी सुरू केला तर गेल इंडियाने सुरू केला. भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प झाकरी हिमाचल प्रदेश मध्ये सुरू झाला. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांटचा अनावरण कुणी केलं? जिंदल स्टेनलेस लिमिटेड ने सुरू केलं हिसार मध्ये. ठीक आहे. आणि ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातील पहिल्या बसचं अनावरण कुणी केलं तर इंडियन ऑइलने केलेलं आहे.
आता यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत उपक्रम कुठे सुरू करण्यात आला? तर आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत कार्यक्रम जो आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, एक जिल्ह्यामध्ये ठीक आहे एक तरी अशी ग्रामपंचायत असली पाहिजे ती आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत असली पाहिजे, म्हणजे जिथं महिलांचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळालं पाहिजे. आणि या ग्रामपंचायतीने काय करणं अपेक्षित आहे? तर महिलांशी संबंधित तरतुदी गोष्टी करणं अपेक्षित आहे. तर आपण जर बघितलं 5 मार्च रोजी विज्ञान भवन जे आहे नवी दिल्ली येथे, तर इथं ही जी आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतची जी काही परिषद आहे ती पंचायत राज मंत्रालयाने भरवली. या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यातील किमान एका ग्रामपंचायत जी आहे ती महिला स्नेही बनवणं हा आहे, जी मुलींसाठी अनुकूल प्रशासनाचं उदाहरण होईल. यानंतर ब्लू घोस्ट मिशन 1 जे आहे ते कोणी सुरू केलं? तर ब्लू घोस्ट मिशन 1 जे आहे ते फायरफ्लाय एरोस्पेस या कंपनीने सुरू केलं. ही कंपनी काय करणार आहे? तर चंद्रावर हिने लँडर पाठवलेला आहे, ठीक आहे, या ब्लू घोस्ट मिशन 1 अंतर्गत. आणि हे लँडर जे आहे ते नासाचं एक मिशन असणार आहे, आर्टेमिस मिशन, ठीक आहे. तर या आर्टेमिस मिशन अंतर्गत नासा चंद्रावर परत माणूस पाठवणार आहे. तर त्यासाठी डेटा जे आहे तर हे ब्लू घोस्ट मिशन 1 गोळा करत आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, मार्च 2025 मध्ये ऑस्ट्रियाचे चान्सलर कोण बनलेले आहे? तर ख्रिश्चियन स्टॉकर हे ऑस्ट्रियाचे नवीन चान्सलर बनलेले आहे. तर आपल्याकडे जसं पंतप्रधान राष्ट्रपती असतं तसं जर्मनी ऑस्ट्रियामध्ये चान्सलर हे पद आपल्याला बघायला मिळतं. तर ख्रिश्चियन स्टॉकर जे आहे ते ऑस्ट्रियाचे नवीन चान्सलर बनलेले आहे. त्यांनी कार्ल नेहमर यांची जागा घेतलेली आहे. फ्रान्समधील कान्स इंटरनॅशनल ओपन चेस चॅम्पियनशिप 2025 कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने जिंकली? तर फ्रान्समधील कान्स इंटरनॅशनल ओपन चेस चॅम्पियनशिप जी आहे ती पा इनियान याने जिंकलेली आहे. नाव लक्षात ठेवा, पा इनियान याने ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. व्ही प्रणेश हा एक भारतीय खेळाडू होता, याचाच त्याने पराभव केलेला आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. दुसरी आशियाई योगासन चॅम्पियनशिप 2025 कोणता देश आयोजित करत? तर योगासनाची जी चॅम्पियनशिप आहे आशियाई चॅम्पियनशिप दुसरी ती भारत आयोजित करणार आहे. तर नवी दिल्लीमध्ये याचं आयोजन होणार आहे. 16 देशाचे खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहे. तर योगासनाचा जो काही समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे तर त्यासाठी आपण हीच चॅम्पियनशिप भारताच्या पुढाकाराने सुरू झालेली आहे. क्रीडा मंत्रालय आणि योगासन इंडिया यांच्या दोघांमार्फत या चॅम्पियनशिपचं आयोजन भारतामध्ये केलं जाणार आहे. त्यानंतर भारतातील पहिल्या वर्ल्ड पीस सेंटर, आता हे महत्वाचं आहे, भारतातील पहिलं विश्व शांती केंद्र वर्ल्ड पीस सेंटर जे आहे तर याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर याचं उद्घाटन गुरुग्राम हरियाणामध्ये करण्यात आलेलं आहे. अहिंसा विश्व भारती या संस्थेचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी यांच्या नेतृत्वाखाली या केंद्राची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. अहिंसा सद्भावना वाढवण्याचा या पाठीमागील उद्देश आहे. 2 मार्च 2025 रोजी गुरुग्राम हरियाणा येथे याचं उद्घाटन करण्यात आलं. आणि लेविस ब्रँड तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल, तर त्याचे नवीन जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून इथं कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दलजीत दोसांझ तुम्हाला सिंगर माहित असेल, तर त्यांची लेविस ब्रँड जो आहे तर त्याचे जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून इथं नियुक्ती केलेली आहे, ठीक आहे. तर हा जो ब्रँड आहे मित्रांनो, हा लेविस ब्रँड जो आहे तो डेनिम जीन्स आणि कॅज्युअल कपड्यांसाठी जगभरामध्ये ओळखला जातो. 20 मे 1873 ला याची स्थापना झालेली आहे सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया USA मध्ये. लेविस स्ट्रॉस हे या ब्रँडचे संस्थापक आहे. 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे नवीन CEO कोण बनले आहे हे सांगायचे. आणि ब्लू घोस्ट मिशन जे आहे 1 ते कोणी पाठवलेलं आहे, कोणी सुरू केलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं. त्याचबरोबर आपल्या बॅचेस आहे, ठीक आहे, या तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. या जर बॅचेस जॉईन केल्या तुम्हाला नोट्स, लेक्चर्स, टेस्ट सिरीज सगळं काही त्यामध्ये इन्क्लूड असेल. एकच पॅकेज घ्यावं लागेल, बाकी जास्त काही तुम्हाला करायची गरज सुद्धा पडणार नाही. तर थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. लेक्चर आवडला असेल लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.